तू मेघनामुळेच वैतागली आहेस ना? अगं आता काय करणार, असतंय की गाचं नशीब. आता मेघनाला ट्रान्सफर मिळाली, आदित्यनेही स्वतःची ट्रान्सफर करून घेतली. दोघही छान मस्तपैकी पुण्यामध्ये राहतायत. मला सुद्धा वाटतं की वेगळं राहावं मस्त, पण नाही आपल्या नशिबात. काय करणार? जाऊ दे, सोड, तू विचार नको करू. बघ अर्चना, तर तू कशाला तो विषय काढते? मी एका शब्दाने तरी तक्रार केलीये का? आणि ते दोघं तिकडे राहताय त्याचा प्रॉब्लेम नाहीये. मग मला मेघनाने जो आव आणला ना, त्याचा राग येतोय मला. कशाला उगाच खोटं वागायचं ग? काम पडतंय माझ्यावर म्हणून तिला माझी आठवण येणार आहे. कशाला उगाच ढोंगीपणा करायचा ना. आणि तू कशाला हा विषय काढतेस अर्चू? मला नाहीये इंटरेस्ट हे सगळं बोलण्यात. ओके ओके ओके, तू तुझं काम कर. उगाच माझ्या पडपडीमुळे तुझं काही चुकायला नको. येते मी. आणि विजया, मेघनाचं इतकं सिरियसली घेऊ नकोस. बाय. तुलाही कळणार नाहीच अर्चू मला कसं वाटतंय ते. तुझ्याही माहेर आणि सासरमध्ये एका जिन्याचं अंतर आहे ग फक्त. माझं माहेर दूर आहे. ते फक्त कुणी आजारी पडलं ना तरच जाते मी. कधी मनात आले आणि सहज म्हणून गेले असं होत नाहीच. जाऊ दे, तू म्हणतेस ना तसं नशीब असतं एकेकाचं. माझं नशीब हे असं आहे, घरी करा बाहेर करा कौतुक कोणालाच नाही. हा चला, आज तरी पोचलो बाबा वेळेवर घरी. मला वाटलं अंजलीची चुकामुक होते की काय. म्हणजे? अरे तिचा फोन आला होता ना मगाशी. अरे हा बरोबर, आपण उद्घाटनासाठी मुंबईला गेलो होतो आणि ती इकडे आईला भेटायला आली होती. आली होती म्हणजे काय, ती इथेच आहे. करेक्ट करेक्ट. काय म्हणाली ती? काय नाही, संध्याकाळी घरी आहात का विचारत होती. भेटायला येते ना ती. उद्या सकाळी मुंबईला जाते. हे बरं, चल मग मी पटकन फ्रेश होते ना. ओके. हाय. हाय. या ना. आत्ताच आलात का? हो, जस्ट आलो. बसा. मेघना फ्रेश होते. ऍक्च्युली तुम्ही आमच्याकडे आलात, पण मला तरी असंच फील होतंय की आम्हीच तुमच्याकडे आलो. काय पुणे तुमचं आहे ना. करेक्ट. अरे हाय. हाय. कशी आहेस? मी बरी आहे. बस बस बस. आईला आणि साहेलला भेटलं ना, त्यामुळे खूप ऑक्सिजन मिळाल्यासारखे दिसते ना. हो हो, खरंच. खूप छान आहे तुमचं घर. थँक्यू. तुम्हाला ना इथे बघून खूप बरं वाटतंय मला. हॅपी ना? हो हो. ऍक्च्युली वी आर हॅव्हिंग अवर केक अँड इटिंग इट टू. काय तिकडे जॉईंट फॅमिलीची मजा आणि इकडे हे थोडं दिवसांचं स्वातंत्र्य. मस्त वाटतंय. आय नो. तू कशी आहेस ते सांग. केसचं टेन्शन उतरल्यामुळे अगदी रिलॅक्स वाटतेस. हो. अनिलला न्याय मिळवून दिल्यामुळे खूप म्हणजे खूप समाधान मिळालंय मला. प्रश्नच नाही. हे माझं कर्तव्य पूर्ण केलंय. अनिलला मुक्ती मिळाली असेल असं खरंच कुठेतरी वाटतं मला. ए बरं, साहिल कसा आहे? त्यांनी सांगितलं ना तुला आम्ही रविवारी त्याला सिंहगडावर घेऊन जातोय म्हणून? म्हणजे सांगितलं ना, तेच चालल्यासारखं त्याचं. अरे हो, आणखी कधी परत येणार आहे जोधपूरवरून? मी साहिल विचारत होता. आणखी माझा मित्र आहे, त्याला कसं कळलं कोण जाणे? आणखी बहुतेक उद्या परवा येणार आहेत. म्हणजे ते केस पुरते आले होते पण लगेच परत गेले. आता परत किती दिवसांसाठी येणार आहेत ते काहीच माहिती नाही. म्हणजे त्यांचं मुंबईतलं काम सुरू होतंय पण जोधपूरचं संपत नाही असं काहीतरी झालंय. आणि
साहिल आणि त्यांची खूप दिवसात काहीच भेट नाही. हो, सांगितलं तुझ्या आईने. म्हणजे विकास दीक्षितचा पण विषय निघालाच असेल ना?